नमस्कार. इंदूला कायमस्वरूपी संपवण्याचा विचार करत असलेली श्रीकला ही खूपच वैतागलेली असते. तेवढ्यात श्रीकलेसमोर गोपाळ आलेला असतो. गोपाळने श्रीकलेला एवढं वैतागलेलं पाहून विचारलेलं असतं, काय गे श्रीकला, काय झालंय काय? इतकी का वैतागली आहेस तू? त्यावर श्रीकला म्हणत असते, गोपाळ काय सांगू तुला, मला तर अक्षरशः इतका वैताग आलाय ना, कधी कधी असं वाटतं की विठूची वाडी सोडून इथून निघून जावं, आणि तेही कायमस्वरूपी. त्यावर गोपाळ म्हणत असतो, अगं असं झालंय काय, मला सांगशील तरच मला कळेल ना, आणि तरच मी तुला काहीतरी सोल्युशन देऊ शकतो. त्यावर श्रीकला म्हणत असते, गोपाळ मला ज्या गोष्टीची भीती आहे ना, त्या गोष्टीचं कधी सोल्युशन असेल की नाही याचीच काळजी वाटते. त्यावर गोपाळ म्हणत असतो, हे बघ, अशी कोणतीच समस्या नाहीये ज्याचं समाधान नसेल. तू फक्त सांग तर बघ, कसा एका झटक्यात त्याचं सोल्युशन काढतो मी. त्यावर श्रीकला म्हणत असते, काय असणार आहे माझी समस्या? ती इंदू. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो, काय इंदू? इंदू तुझी समस्या आहे? त्यावर श्रीकला म्हणत असते, हो. त्यावर गोपाळ म्हणत असतो, अगं काय ते क्लिअर कर, काय बोलायचंय तुला? त्यावर आता श्रीकला म्हणत असते, त्या इंदूला मी सुखी समाधानी अजिबात नाही पाहू शकत. त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, हे बघ, ती तिचं जगते, तू तुझं जग ना. नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे हे तर क्लिअर करत नाहीयेस तू. त्यावर आता गोपाळला श्रीकला म्हणत असते, त्या इंदूबरोबर ना तिची एक पॉवर आहे. जोपर्यंत आपण तिच्या पॉवरला डॅमेज करत नाही, तिची पॉवरच कट करत नाही, तोपर्यंत ती ॲक्टिवेट राहणारच. त्यावर गोपाळ म्हणत असतो, अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं की इंदूबरोबर कोणती पॉवर आहे. त्यावर श्रीकला म्हणत असते, कोण? त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो, दुसरं कोण? तो विठुराया. त्यावर श्रीकला म्हणत असते, नाही रे गोपाळ, त्या विठुरायाची मला कसलीच भीती वाटत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गोपाळ म्हणत असतो, विठुरायाची भीती वाटत नाही? मग कोण? मग अशी कोणती पॉवर आहे जी तुला टेन्शन देते? त्यावर श्रीकला म्हणत असते, तोत्र्या, तिचा नवरा अधोक्षज. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ आता फिदी फिदी हसू लागतो. गोपाळला हसताना बघून श्रीकला म्हणत असते, गप्प बस गोपाळ, आधीच माझं डोकं फिरलंय, आणखी डोकं फिरवू नकोस तू. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, अगं काय डोकं फिरलंय का तुझं? सकाळ सकाळ तू त्या तोत्र्या अधोक्षजचं नाव घेतलंस? अरे कसली पॉवर तो? काही पॉवर बिवर नाही आहे तो, डॅमेज सेल आहे तो, डॅमेज सेल. ज्या व्यक्तीला नीट बोलताच येत नाहीये तो कसला पॉवरफुल असणार आहे? त्यावर श्रीकला म्हणत असते, गोपाळ काही गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीयेत. डॅमेज सेल असला ना तरी तो प्रत्येक वेळी इंदूला पुश करत असतो, त्यामुळेच इंदूकडे आता पॉवरफुल शक्ती आहे. त्यावर लगेचच आता गोपाळला श्रीकला म्हणत असते, तुला माझी मदत करायची आहे की नाही, का फक्त असं हसायचं आहे? त्यावर गोपाळ हसता हसता थांबतो आणि म्हणत असतो, हो हो, करायची आहे मला तुझी मदत, पण नेमकं काय करू ते सांग. त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते, तुला ती पॉवरच कट करायची आहे. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, अगं हो, पण काय करू? त्यावर श्रीकला म्हणत असते, तू त्या दोघांना वेगळं केलंस ना तर निश्चितच माझ्यासाठी खूप चांगलं होईल ते. त्यावर गोपाळ म्हणत असतो, श्रीकला हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. त्यावर श्रीकला म्हणत असते, असं असेल तर कर ना सुरुवात, कधी करतोयस? त्यावर गोपाळ म्हणत असतो, हे काय, आत्ताच गेलो आणि आत्ताच करतो. त्यावर श्रीकला म्हणत असते, असं काहीतरी कर ना गोपाळ की एकदम त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं पाहिजे, त्या दोघांनी एकमेकांचं तोंडही नाही पाहिलं पाहिजे. असं काय करू शकतोस तू, सांग मला. त्यावर गोपाळ म्हणत असतो, असं 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 मी काय करू शकतो? आणि लगेचच गोपाळला सुचतं. गोपाळ म्हणत असतो, आज रात्रीची फक्त वेळ दे मला, उद्या सकाळपर्यंत धमाका करतो मी. त्यावर श्रीकला म्हणत असते, मलाही सांग ना काय करणार आहेस? त्यावर गोपाळ म्हणत असतो, उद्याच्या न्यूजपेपरमध्ये. त्यावर
श्रीकला म्हणत असते न्यूजपेपर. गोपाळ म्हणत असतो प्रत्येक माणसाच्या तोंडी तुला नक्कीच काही ना काही ऐकायला मिळेल, तेच न्यूजपेपर आहे. त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते ठीक आहे, बेस्ट ऑफ लक, आणि लगेचच गोपाळ तिथून निघून जातो. आता रात्रीची वेळ असते. गोपाळच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं. रात्री इंदू आणि अधोक्षज झोपण्याच्या तयारीत असतात. पण त्याच वेळी आपण पाहतोय गोपाळने आधीच वाड्यामध्ये एंट्री केलेली असते आणि ही एंट्री कोणालाच माहिती नसते. अशातच आपण पाहतोय थेट इंदू अधोक्षजच्या बेडरूममध्ये जात मध्यरात्री गोपाळने अधोक्षजच्या तोंडावर बेशुद्ध व्हायचा रुमाल दाबलेला असतो. त्यामुळे अधोक्षज बेशुद्ध झालेला असतो. लगेचच गोपाळने अधोक्षजला आता थेट उचलून अशा एका ठिकाणी नेऊन ठेवलेलं असतं जिथे कोणालाच कळणार नाही अधोक्षज आहे. अशातच आपण पाहतोय गोपाळ आता थेट अधोक्षजच्या जागी झोपतो, म्हणजे इंदूच्या बरोबर बाजूला कडेला. आता इंदूला माहीतही नसतं की अधोक्षजच्या जागेवर गोपाळ झोपला आहे. आणि अशातच आपण पाहतोय इंदूच्या अंगावर गोपाळने हात सुद्धा टाकलेला असतो. इंदू झोपेत असल्यामुळे तिला हे कळालेलं नसतं की हा गोपाळ आहे. इंदूलाही काही वाटत नसतं. इंदूही त्याचा हात धरून झोपते. दुसऱ्या मिनिटाला इंदूने देखील आता अधोक्षज समजून गोपाळला मिठी मारलेली असते आणि गोपाळ त्या क्षणाची एकदम जबरदस्त अशी मजा घेत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय थेट अधोक्षजला सकाळ सकाळ जाग आलेली असते आणि तो स्वतःला पाहतो की मी ह्या ठिकाणी काय करतोय. लगेचच आता तो बेडरूममध्ये जातो. तिथे इंदू आणि गोपाळने एकमेकांना मारलेली मिठी पाहून तो हादरतो. लगेचच आता तो ओरडतो गोपाळ. अशातच इंदूला जाग येते आणि समोरच आपल्या नवऱ्याला उभा पाहून इंदू घाबरते. इंदू स्वतःशी बोलत असते मग हा कोण आहे. आता तो गोपाळ आहे हे इंदूला दिसल्यावर लगेचच इंदू त्याच्यापासून लांब होते. इंदूचं बाजूला होणं ज्या स्पीडने अधोक्षजने पाहिलेलं असतं त्यावरच आता अधोक्षजने ओळखून घेतलेलं असतं की यात इंदूची काही चुकी नाही आहे. चुकी आहे तर या नालायक अधोक्षजच्या भावाची म्हणजेच गोपाळची. लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो नालायक काय करतोयस तू इथे. तू माझ्या बायकोला मिठी मारून झोपायचा प्रयत्न कसा केलास. त्यावर गोपाळ म्हणत असतो गप्प बस रे तोत्र्या. ती आधी माझी होणारी बायको होती आणि तो माझाच अधिकार आहे. त्यावर लगेचच आता गावातले नाही पण घरातले तिथे सगळे जमतात. अधोक्षजने गोपाळला तुडवून अक्षरशः वाड्याबाहेर ढकलून दिलेलं असतं. आता गोपाळने जमलेल्या लोकांना सगळं काही सांगितलेलं असतं की इंदू मला मिठी मारून झोपली होते आणि हे अख्ख्या विठूच्या वाडीत असं पसरतं की विचारून सोय नाही. प्रत्येकाच्या तोंडात आता हीच बातमी असते. तेवढ्यात श्रीकलेपर्यंत न्यूजपेपर म्हणजेच लोकांच्या या पद्धतीने बातमी पोचल्यावर श्रीकला प्रचंड खुश होते. पण श्रीकलेला हे माहीत नसतं की गोपाळ जरी असं वागला असेल तरी अधोक्षजचा इंदूवरचा विश्वास तीळ मात्रही कमी झालेला नाही आहे. इंदू अधोक्षजची माफी मागत असते पण अधोक्षज म्हणत असतो तुला माफी मागायची गरज नाही आहे. मला माहिती आहे हे सगळं माझ्या नालायक भावाने केलं आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. त्यावर इंदूने आता अधोक्षजला प्रेमाने मिठी मारलेली असते. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या बाबतीत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.